नवी मुंबई महानगरपालिकेच्या तुर्भे इथल्या कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या जागेचा मुद्दा चिघळला आहे. हा प्रकल्प उभारण्याआधी स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्राधान्याने विचार होण्याची गरज असल्याचा मुद्दा उपस्थित करून स्थानिक नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी या प्रकल्पाच्या जागेला आक्षेप घेतला आहे. कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या जागेला विरोध करण्याबाबत नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. प्रतिनिधीला विरोध करून काहीतरी काय संगनमत असेल प्रशासनाचे, एवढी घाय सुटली. त्या ठिकाणी डीसीएम साहेबांबरोबर मीटिंग होणार आहे, ते थांबू शकत नाहीत. एवढी घाय आहे त्यांना, एवढी दबाव आहे त्यांना, तर माझा अर्थ समजून जायचं काय, त्यांचं काहीतरी संगनमत असेल. उपमुख्यमंत्री आपलेच आहेत. मला ते एकच म्हणे, प्रत्येक वेळी ज्या दिवशी जागा संपले, आज पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा शेल संपूर्ण संपलेलं आहे. त्या ठिकाणी लँडफिल शेलला जागा नाही. आपण 7व्या शेलवर त्या 8वा शेल टाकतोय. आज कम से कम 300-400 फूटचे डोंगर उभे राहिलेले. कुठलंच काय प्रोसेसिंग होत नाही, काय होत नाही. फक्त लँडफिल साईडवर कचरा आला, फक्त तिथं कचरा टाकतात, तिथून उचलून लँडफिल साईडला जाते. बाकी दुसरं काहीही काम होत नाही तिथं. पण त्याने मला एवढंच म्हणायचं की महापालिकेला मी स्वतः जागा दाखवले, स्वतः नेऊन दाखवले. 2 वर्षापासून पत्रव्यवहार करतो, 5-6 वर्षापासून आपल्याला जागा संपणार आहे. त्या ठिकाणी पर्याय जागा बघा. फक्त आदरणीय नार्वेकर साहेबांनी, फक्त आयुक्त त्यांनीच तेवढा पाठपुरावा केला. त्याच्यानंतर याने कोणीही काय केलं नाही. यांना काय देणं घेणं नाही पडले. मग असं जर असेल, मग एक 10 दिवस जरा बायका पोरं घेऊन राहा म्हणावं. काय परिस्थिती निर्माण होती बघा तिथं त्या ठिकाणी. तेव्हा कळेल यांना. एसी मध्ये, ऑफिस मध्ये बसून होत नाही. आम्ही राहतो तिथं. संध्याकाळचं बघा जरा, ते लहान किडे उठतात, बारीक किडे उठतात, जेवणात वगैरे बसतात. यांना लाजा वाटले पाहिजे थोडी. काय त्रास होतं, काय वेदना त्रास होतं ते आम्हाला माहिती आहे. सर, शिवसेनेचे सर्वच तुमच्या बरोबर पाठीशी असताना तुम्ही राजीनामा दिलाय. मी वैयक्तिक राजीनामा दिलाय. त्या ठिकाणी मी जनतेबरोबर आहे. पक्षात नाराज होऊन मी राजीनामा नाही दिला. मला लोकांबरोबर उभं राहायचं. भले तिथे जीव गेलं तरी चालेल, मी लोकांबरोबर उभं राहणार. स्वतःचे पद गेलं तरी चालेल. त्या ठिकाणी यावेळेस जर हे वर्क ऑर्डर जर दिले, जोपर्यंत मीटिंग होत तोपर्यंत जर यांनी जर काय केले, त्या ठिकाणी नोव्हेंबरचा एकही गाडी कचरा येऊ देणार नाही. तुर्भे परिसरात आधीपासूनच कचरा साठवण, जुना साचलेला कचरा, दुर्गंधी, कचरा वाहतूक, दूषित पाण्याची संभाव्य झिरपण स्थिती, धूर आणि आगीचा पर्यावरणावर होणारा परिणाम आदी गोष्टी लक्षात घेऊन नव्या प्रकल्पाची कामं करण्यापूर्वी विद्यमान आणि प्रस्तावित प्रकल्पाच्या एकत्रित पर्यावरणीय परिणामांचा तसंच नागरिकांच्या आरोग्यावर होणाऱ्या संभाव्य भीषण परिणामांचा स्वतंत्र तज्ज्ञांमार्फत अभ्यास करावा, अशी मागणी नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी केली आहे. स्वप्ना आरळकर, अविरत वाटचाल, न्यूज नेटवर्क.